नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 शिपाई व हमाल या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, न्यायमूर्ती फतिमा बीबी. तर पहा, न्यायमूर्ती फतिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर नागेंद्र सिंग. तर पहा, डॉक्टर नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, सन 1940. तर पहा, सन 1940 या वर्षी किंवा साली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक चौथा, सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, श्री चंद्रशेखर. तर पहा, सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ते श्री चंद्रशेखर आहेत. प्रश्न क्रमांक 5, डॅश या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, दिल्ली. तर पहा, दिल्ली या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 6, सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, सुब्रमण्यम स्वामी. तर सुब्रमण्यम स्वामी यांनी पहा सर्वोच्च न्यायालयामध्ये 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका ही दाखल केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सन 1861. तर पहा, सन 1861 या वर्षी मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या शहरामध्ये भारतातील पहिले उच्च न्यायालय हे स्थापन झालेले होते. प्रश्न क्रमांक 8, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती. तर पहा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो पहा राष्ट्रपती यांच्याकडे सादर करावा लागतो. प्रश्न क्रमांक 9, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, राळेगण सिद्धी. तर पहा, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? तर ते राळेगण सिद्धी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10, बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपिता कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, शेख मुजीब उर रहमान. तर पहा, बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपिता कोण आहेत? तर ते शेख मुजीब उर रहमान हे आहेत. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, ग्राम न्यायालय कायदा 2008. तर पहा, ग्राम न्यायालय कायदा 2008 या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे.
प्रश्न क्रमांक 12. 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद डॅश या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 7व्या. तर पहा 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद ही पहा 7व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा संभाजीनगर. तर संभाजीनगर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. प्रश्न क्रमांक 14. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 65 वर्ष. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय हे किती असते? तर ते 65 वर्ष इतके असते. प्रश्न क्रमांक 15. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणूक करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राष्ट्रपती. तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. प्रश्न क्रमांक 16. राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पुणे. तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय हे पुणे या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश या राज्याचे जे उच्च न्यायालय आहे तर ते पहा त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतीय सर्वोच्च न्यायालय डॅश या दिवशी अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 26 जानेवारी सन 1950. तर पहा आपलं भारतीय सर्वोच्च न्यायालय हे 26 जानेवारी सन 1950 या दिवशी ते अस्तित्वात आले होते. प्रश्न क्रमांक 19. भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरामध्ये स्थापन झालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अमरावती. तर भारतातील 25वे उच्च न्यायालय हे अमरावती या शहरामध्ये स्थापन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 20. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरामध्ये स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पुणे. तर देशातील पहिले दिव्यांग न्यायालय हे पुणे या शहरामध्ये स्थापन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 21 असा आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणास असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा संसद. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर तो संसदेला असतो. प्रश्न क्रमांक 22. राज्यपालास आपल्या पदग्रही समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय. तर पहा जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात तर त्यांच्याकडून पहा राज्यपालास आपल्या पदग्रह समयी शपथ घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 23. संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा हक्क. तर संघटना स्थापन करणे हा पहा स्वातंत्र्याचा हक्क या प्रकारचा मूलभूत अधिकार आहे. पुढचा प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पुणे. तर सावित्रीबाई फुले यांचं नाव हे पहा पुणे या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश हा होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सर्वोच्च न्यायालय. तर संसदेमध्ये पहा सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश हा होत नाही. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 पहा नर्मदा खोरे. तर पहा नर्मदा खोरे हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहेत. प्रश्न क्रमांक 27 संसदेच्या वरिष्ठ सभागृहात डॅश जागा आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 250. तर संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये 250 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेच्या डॅश कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकतात. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अनुच्छेद 61. तर पहा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 या कायद्यानुसार राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून काढता येते. प्रश्न क्रमांक 29 ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा स्नायू. तर ध्वनीचा वेग हा सर्वाधिक स्नायू या अवस्थेमध्ये असतो. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा विदर्भ आणि मराठवाडा. तर पहा महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादनासाठी विदर्भ आणि मराठवाडा हे जे 2 विभाग आहेत तर ते पहा कापूस उत्पादनासाठी अग्रेसर आहेत. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत ऊर्जा. तर महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने औष्णिक विद्युत ऊर्जा यासाठी वापर हा केला जातो. पुढचा प्रश्न आहे म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव होता किंवा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बौद्ध धर्म. तर म्यानमारच्या समाज जीवनावर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. पुढचा प्रश्न आहे 2023 फिफा विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सौदी अरेबिया. तर 2034 पहा फिफा विश्वचषक हे सौदी अरेबिया या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा झारखंड. तर अबुवा आवास योजना ही झारखंड या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न धुवाधार धबधबा भारतामध्ये कोठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा जबलपूर. तर धुवाधार हा जो धबधबा आहे तर ते पहा भारतामध्ये जबलपूर या ठिकाणी आहे.